आम्ही अर्ज केला होता, त्या पोलीस स्टेशनला होतो, तिथले सिनियर पी आय माझ्यासोबत बसले होते. त्यांनी मला एक चकार म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं की आपण त्यांना माफी मागायला लावू, आपण त्यांना तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही माफी मागायला लावू. याच्या पुढे त्यांनी एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत की रूट बदला किंवा काय. आम्ही पत्र दिल्याच्या नंतर जर रूट बदलायचं होतं तर आम्हाला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं की तुमचा रूट बदला म्हणून. आणि आम्ही रूट बदलायचं का, कुठे काढायचं, शहराच्या बाहेर ना. जिथे घटना घडली त्या शहरातल्या लोकांना मेसेज देण्यासाठी आमचा मोर्चा होता ना. की मीरा भाईंदरच्या बाजूला असलेल्या खाडीला मेसेज द्यायचा होता आम्हाला मेसेज त्या लोकांना द्यायचा होता ज्यांनी मराठीच्या विरोधात महाराष्ट्रात मोर्चा काढायची हिंमत केली. आणि त्याच्यासाठी तो मोर्चा होता आणि तो मोर्चा शेवटी निघाला. माझ्या सहित मनसेच्या 1,500 लोकांना तुम्ही अरेस्ट केल्याच्या नंतरही जर मोर्चा निघतो तर तुम्ही विचार करा तिथल्या लोकांमध्ये काय चीड आहे. तिथल्या घाणेरड्या राजकारणाची चीड तिथल्या लोकांमध्ये आहे. तिथल्या बाबतीतची प्रचंड चीड आहे. तिथे त्यांनी 2 भागांमध्ये ते वाटलेलं आहे, मराठी आणि तिथले बाहेरनं आलेले लोक. आता आम्ही काय तिकडनं बाहेरनं आलेल्या लोकांचा विरोध करत नाहीये, पण याची सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या